आजची आपली गोष्ट आहे एका माणसाची, जो एका खोल अंधाऱ्या दरीचा रक्षक होता. आता तुम्ही म्हणाल, दरीचा रक्षक म्हणजे काय? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आजच्या जगात आपल्या सगळ्यांनाच व्हायरल व्हायचंय, नाही का? पण कधी विचार केलाय की याची खरी किंमत काय असू शकते? म्हणजे खरंच काय मोजावं लागू शकतं? ही गोष्ट आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. चला, आपण थेट त्या रात्रीत जाऊया. ठिकाण आहे आंबोली घाट आणि वेळ रात्रीचे बरोबर 2. धो धो पाऊस कोसळतोय आणि आजूबाजूला फक्त आणि फक्त मिट्ट काळोख. आणि त्याच काळोखात रस्त्याच्या कडेला एक खोल दरी आहे आणि त्या दरीच्या तळाशी एक गाडी एखाद्या खेळण्यासारखी तुटून पडली आहे. तिचा अक्षरशः चक्काचूर झालाय. आज जो कोणी असेल त्याच्यासाठी आता कोणतीही आशा शिल्लक नाहीये असं वाटतंय. त्या गाडीत होता रोहन. रक्ताच्या थारोळ्यात स्टिअरिंग छातीत घुसलेलं. प्रत्येक श्वास घेताना असह्य वेदना होत होत्या. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, संपलं. सगळं संपलं. इथून मला कोणीच वाचवू शकणार नाही. हाच माझा शेवट आहे. पण थांबा, ही गोष्ट इथे सुरू होत नाही. या अपघाताची, रोहनच्या या अवस्थेची बीजं 2 महिने आधीच पेरली गेली होती. आणि कारण? फक्त 1-2 मिनिटांची घटना. तर चला, आपण 2 महिने मागे जाऊया. रोहन एका एसटी बसने प्रवास करतोय. याच आंबोली घाटातून पुण्याला एक खूप महत्वाची मीटिंग आहे आणि त्याला ऑलरेडी उशीर झालाय. त्याची चिडचिड, त्याचा वैताग सगळं शिगेला पोचलंय. इथे ना 2 जगं एकमेकांसमोर उभी होती. एका बाजूला होता रोहन, ज्याच्यासाठी प्रत्येक सेकंड महत्वाचा होता. त्याला फक्त आणि फक्त त्याच्या ध्येयापर्यंत पोचायचं होतं. आणि दुसऱ्या बाजूला होते बस ड्रायव्हर माधवराव, ज्यांचा एक नियम होता, जो रोहनला पूर्णपणे वेडेपणा वाटत होता. आणि मग माधवरावांनी बस थांबवली एका अशा वळणावर जिथे काहीच नव्हतं. रोहनचा संताप अनावर झाला. त्याने लगेच मोबाईल काढला, व्हिडिओ बनवला आणि स्वतःचा तो अर्ध्या कच्च्या माहितीवरचा अहंकारी आवाज टाकला. त्याच्यासाठी काय, हा तर फक्त एक व्हायरल होणारा कंटेंट होता. त्याला म्हणजे रोहनला त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्याच्या त्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काय टाकत होती. एका माणसाचं आयुष्य, त्याचं करिअर, सगळं काही क्षणात उद्ध्वस्त करण्याची एक क्रूर ताकद. आणि झालंही तसंच. तो व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. लोकांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. एसटी महामंडळावर दबाव आला आणि परिणाम काय? ज्या माधवरावांनी 30 वर्ष इमानदारीने नोकरी केली त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यांची पेन्शन रोखली गेली आणि रोहन, तो तर आपल्या व्हायरल सक्सेसचा आनंद साजरा करत होता. 2 महिने गेले. रोहनचं आयुष्य तर मस्त चाललं होतं. प्रमोशन, नवीन गाडी, सगळं काही. आणि मग एका रात्री तो त्याच नव्या गाडीतून, त्याच आंबोली घाटातून निघाला होता. बरोबर त्याच वळणावरून जिथे त्याने त्या व्हिडिओचं शूटिंग केलं होतं. आणि मग काळचक्र फिरलं. आपण पुन्हा त्या रात्रीत येतो. रोहनची गाडी दरीत कोसळली आहे आणि तो मरणाच्या दारात उभा आहे. त्याला वाटतंय आता सगळं संपलं. आता इथे कोण येणार आपल्याला वाचवायला? पण त्याच क्षणी त्या अंधारात एक आशेचा किरण दिसतो. अक्षरशः एक टॉर्चचा प्रकाश. कोणीतरी वरून खाली उतरत होतं, स्वतःचा जीव धोक्यात घालून. एका दोरीच्या साहाय्याने ती व्यक्ती रोहनपर्यंत पोहोचते. गाडीचा दरवाजा उघडते, त्याला कसंबसं बाहेर काढते आणि अक्षरशः आपल्या पाठीवर उचलून त्या चिखलातून, दगडांमधून वर रस्त्यापर्यंत आणते. रोहनच्या डोळ्यासमोर अंधारी येते आणि तो बेशुद्ध होतो. जेव्हा रोहनला जाग येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो. एक पोलीस इन्स्पेक्टर त्याला सांगतात, तुम्ही खूप नशीबवान आहात. काल रात्री एका देव माणसाने तुमचा जीव वाचवला. रोहन विचारतो, कोण होतं ते? आणि इन्स्पेक्टरचं उत्तर येतं, माधवराव. हे एक नाव आणि रोहनचं अख्खं शरीर बधीर होतं. माधवराव? ते एसटी ड्रायव्हर? पण ते रात्री 2:30 वाजता तिथे काय करत होते? रोहनच्या आवाजातला थरकाप स्पष्ट जाणवत होता. आणि मग इन्स्पेक्टर त्याला ती गोष्ट सांगतात, जी ऐकल्यावर रोहनच्या पायाखालची जमीनच नव्हे तर त्याच्या अस्तित्वाचाच पाया ढासळतो. 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. याच जागेवर, याच दरीत माधवरावांची गरोदर मुलगी आणि जावयाची गाडी कोसळली होती. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट काय होती माहीत आहे? ते दोघे तब्बल 6 तास जिवंत होते, मदतीसाठी ओरडत होते. पण त्या रात्री रस्त्यावरून जाणाऱ्या कुणीही थांबलं नाही आणि अखेर त्यांनी तिथेच प्राण सोडले. तर तो 2 मिनिटांचा थांबा, तो काही जादूटोणा नव्हता. ती एका बापाची शपथ होती, एक प्रतिज्ञा की जे माझ्या मुलीसोबत झालं ते दुसऱ्या कोणासोबत होऊ देणार नाही. रोहन, ज्याला बेजबाबदारपणा, वेळ वाया घालवणं समजत होता, तो खरं तर एका बापाचा पहारा होता. एक मूक पहारा.
हे सत्य रोहनसाठी एखाद्या बॉम्बस्फोटासारखं होतं. त्याला अक्षरशः श्वास घेता येत नव्हता. काय केलं होतं त्यानं? ज्या माणसाला त्यानं लोकांसमोर विलन बनवलं, ज्याची नोकरी घालवली, आज त्याच माणसानं त्याला जीवनदान दिलं होतं. पण थांबा, या सत्याचं ओझं अजून वाढणार होतं. इन्स्पेक्टर पुढे सांगतात की तुमच्या त्या व्हिडिओमुळे माधवरावांची नोकरी तर गेली, पण त्यांची शपथ नाही मोडली. गेल्या 2 महिन्यांपासून ते रोज रात्री आपल्या गावातून 5 किलोमीटर चालत येतात आणि त्या दरीवर टॉर्च घेऊन पहारा देतात. आणि काल रात्री त्याच पहारेकऱ्याने, त्या माणसाने तुमचं आयुष्य वाचवलं, ज्याचं आयुष्य तुम्हीच उद्ध्वस्त केलं होतं. आणि या एका क्षणात रोहनचा तो सोशल मीडियाचा अहंकार, ते लाईक्स आणि शेअर्सवर उभं राहिलेलं खोटं जग, सगळं काही त्या एका माणसाच्या निस्वार्थ त्यागासमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं. तो बेडवरून खाली उतरला, गुडघ्यावर बसला आणि लहान मुलासारखा रडू लागला. त्याला स्वतःच्या कृत्याची, स्वतःच्या विचारांची प्रचंड लाज वाटत होती. ही गोष्ट आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकून जाते. व्हायरल होण्यापेक्षा माणूस असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला स्क्रीनवर जे दिसतं ते नेहमी पूर्ण सत्य नसतं. ते फक्त सत्याचा एक छोटासा तुकडा असतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणालाही लगेच जज करायला जाऊ, तेव्हा एक क्षण थांबूया आणि स्वतःला विचारूया की याच्या मागे अशी कोणती गोष्ट दडलेली असू शकते जी आपल्याला दिसत नाहीये.